नमस्कार, एस जे लाईफ अँड रूल्सवरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप सारं स्वागत. आयुष्य एकच आहे. हा शॉर्ट व्हिडिओ परवा अपलोड केलेला होता, तर हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण शेवटपर्यंत नक्की ऐका. खूप महत्त्वाचा विषय आहे. माणूस म्हणते की मला आयुष्य खूप चांगल्या रीतीने जगायचं आहे. प्रत्येकाला जगण्याचा खूप भारी आयुष्य माझं असलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटते. भले ते नसलं तरीसुद्धा माणूस रोज झटत असतो आहे की माझं आयुष्य कसं भारी होईल का, किंवा माझं आयुष्य कसं छान होईल. आणि झटलं पण पाहिजे. आणि प्रत्येकाला अधिकार आहे माझं आयुष्य मस्त करायचं, स्वतःचं आयुष्य मस्त करायचं, हा प्रत्येकाला अधिकार आहे. पण ज्याला आपण आपलं आयुष्य मस्त जगायचा विचार करतो आहे, त्यावेळेला हे विचार करायचा की माझं आयुष्य सुखी करताना मी कुणाचं तरी बरबादी तर करत नाही आहे ना. का तर आजकाल बऱ्याच गोष्टी ह्याच व्हायला लागलेल्या आहेत की मला माझं आयुष्य छान जगायचं आहे, तर मी कुठल्याही थराला जाईन. मोस्टली 15 ते 25पर्यंतची जी मुलं आहेत, त्यांच्यावर आईवडिलांनी पण खूप जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आपण रोज एक व्हिडिओ बघतो आहे, रोज आपण वेगवेगळ्या न्यूज ऐकतो आहे, तर कुठंतरी ह्या गोष्टींना आईवडील पण तितकेच जबाबदार आहेत आणि मुलांची संगतही तितकीच जबाबदार आहे. तर आपली मुलं काय करतात, आता आपण रोज न्यूज बघतो आहे, काय काय कुठल्या मुलीनं नेऊन पहाडावरून आपल्या होणाऱ्या नवऱ्याला ढकलून दिलं, कुणी काय कुणी आपल्या होणाऱ्या म्हणजे गर्लफ्रेंडवर रेप केलं, काय म्हणजे जे कुठल्याही थराला जाऊन माणसं विचार करायला लागलेले आहेत. आणि तशा आहे आयुष्यात कुणीच बरोबर नसते. एकदम मी जन्मापासून अगदी सही आहे, अगदी बरोबर आहे, कधीच मी असं काही वाईट केलं नाही, असं कुणीच नसते. पण कुणाचं तरी बरबादी करण्याला पण काहीतरी लिमिट असावी. म्हणजे चुकीचं वागण्याला पण, बरबादीला लिमिट नाही, बरबादी करूच नाही कुणी कुणाची, पण चुकीचं वागण्याला पण काहीतरी मर्यादा असली पाहिजे. म्हणजे माणूस चुकतोय, पण इतकं पण चुकू नये की पुढच्याच्या पण आयुष्याची खराबी आणि आपलं पण आयुष्य आपण खूप चांगलं जगलो आहे असं नाही होत यातनं. तर हे 15-25च्या दरम्यानच्या मुलींचं झालं. पण काही काही अशा आहेत जी 40-50कडं चालली आहेत, तरीसुद्धा माणसं इतकी चुकतात, इतकी म्हणजे बरेच असे आहेत, लेडीज किंवा पुरुषसुद्धा बरेच असे आहेत की जे मॅरिड आहेत, पण आपल्या मजेसाठी किंवा आपल्या मस्त मला ना ह्यातनं सुख मिळतं आहे, पण ते तुम्ही कुठल्या प्रकारचं, आपल्या दुसऱ्याचं कुणाची तरी बरबादी करून मला ह्यातनं समाधान मिळतं आहे आणि मी हे करणार, ह्या गोष्टी कितपत. आणि मग ह्याचाच परिणाम मुलांवर पण होत राहतो आहे. तुम्ही जे करताय तेच मुलं शिकतात आणि मुलं नंतर तेच करत जातात. आणि मग ती आजकाल तर पिढी अशी आहे की मग तुम्ही जे करताय त्याच्या पुढची 2-2 पावलं ती मुलं टाकत जातात. म्हणजे तुम्ही कुणाच्या तरी आयुष्याचं असं काहीतरी बरबादी करताय आईवडील म्हणून, तर ती मुलं कुणाचं तरी आयुष्याची बरबादी करताना कुणाचा तरी जीवसुद्धा घ्यायला घाबरत नाहीत. ह्या टोकाला आईवडील ज्यावेळेला तिथंपर्यंत पोहोचतात, त्यावेळेला मुलं पण त्याच्या पुढची पावलं टाकायला सुरुवात करतात. त्यामुळं घरापासून आणि संगतीपासून पण मुलांना वाचवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आईवडील चांगले असतात, मुलांची संगत खराब असते, त्यामुळं पण मुलं बिघडली जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार घरातून पण झाला पाहिजे, पालकांनी पण केला पाहिजे. खूप बोलण्यासारखं या विषयावर आहे. आयुष्य एकदाच मिळाले, ते छान जगा, चांगल्या पद्धतीनं जगा, पण ते जगताना असं जगलं पाहिजे की आपण जगताना दुसरं कुणाची तरी बरबादी आपण करत नाही आहे ना, ह्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. किंवा आपल्यामुळं कुणाचं तरी आयुष्य बरबाद तर होत नाही आहे ना, ह्याचा पूर्ण विचार करून जो पाहिजे तसा त्या पद्धतीनं आनंद घेतला तर काही नाही. का तर प्रत्येकाला आनंद घेण्याचा अधिकार आहे, पण कुणाची बरबादी करून आसुरी आनंद घेण्याचा अधिकार कुणालाही नाही आहे. त्यामुळे आयुष्य जगताना छान जगा, पण ते खूप विचारपूर्वक जगा, एवढंच मला सांगायचं आहे.